नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गूढार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 52. सर्व जगात सगुण रूपाने मीच आहे या जाणीवेने सर्व देह ज्याचा जग बनला त्याहून दुसरे काहीच भिन्न राहिले नाही. त्यामुळे प्रिय अप्रिय अशा भावना साधू माणसाला नसतात. द्वैत भावनेपासून दूर राहिल्यामुळे त्याला भीती व काळजी कशाचीच वाटत नाही. त्याच्या अंतःकरणात विषय सुखाच्या वासनेचा शिरकाव होत नाही. म्हणजेच रूप रस गंध शब्द स्पर्श यांच्या आठवणीत तो राहत नाही. प्रत्येक वेळ त्याचे जसे आहे तसे नित्य नूतन असे इंद्रिय ज्ञान असते, जे की आवड निवड राग विराग अशा कुठल्याही गोष्टीने लिप्त नसून शुद्ध अनुभव स्वरूप अशा प्रकारचे राहते. त्याच्या अंतःकरणात विषय सुखाच्या वासनेचा शिरकाव होत नाही. जगची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले, हर्षामर्ष ठेले दुजेने विण. म्हणजे ज्याचा जगच देह बनला त्याच्याहून भिन्न काही राहिले नाही, म्हणून त्याला आवड निवड हर्ष क्रोध हे पूर्णपणे त्याचे नाहीसे झाले. ऐसा द्वंद्व निर्मुक्त भयो उद्वेग रहित यावरी भक्त माझ्या ठाई. अशा रीतीने जो सदा द्वंद्वमुक्त झाला, भय उद्वेग रहित झाला, आता त्याला माझ्या सगुण स्वरूपाचे प्रेम आपोआप वाटू लागते. यात नवलते काय? तरी तयाचा गामज मोह काय सांगो तो पडियाओ. हे असो जीवी जीव माझेनी. म्हणजे आता तो म्हणजे जणू मीच त्याच्या रूपाने जगत आहे असं समज. जो निजानंदे झाला परिणाम आयुष्य आला, पूर्णते झाला वल्लभ तो. आत्मानंदाने जो तृप्त आहे आणि आत्मानंदाचा शेवट म्हणजे ब्रह्मानंद, तोच जणू त्याच्या ठीक रूपाने जन्माला आलेला आहे. अशा जो पूर्ण ब्रह्मस्थितीचा वल्लभ म्हणून मिळवल्या जातो. काशी क्षेत्र अत्यंत पुण्यभूमी असून मोक्ष देण्यास ते क्षेत्र अतिशय उदार आहे असे म्हणतात. पण त्या क्षेत्रात जाऊन आपल्याला मरण यावे अशी इच्छा करून तिथपर्यंत जावे लागते. मोक्ष देऊनी उदार काशी होय खीर, परी वेचणे लागे शरीर तिये गावी. म्हणजे काशी क्षेत्र अत्यंत पुण्यभूमी आणि मोक्ष देते निश्चितपणे, पण तिथे जाऊन मरायला पाहिजे. म्हणजेच स्थूल सूक्ष्म व अज्ञान रूप कारण देह अशा तिन्ही देहाच्या उपाधी दोषापासून मुक्त होणे यालाच वेदांतात मोक्ष म्हणतात. हिमालय निष्पाप करणारी भूमी आहे, पण तिथे जाऊन सुद्धा प्राण सोडावे लागतात. सर्व पवित्र पदार्थात गंगा अतिपवित्र, त्रिविध ताप डुबकी घेताच संपतात. पण अर्जुना त्याकरता तेथे जाऊन डुबून मरावे लागते. आत मी ब्रह्म आहे हा निर्गुण प्रत्यय आणि बाहेर मी सर्व ब्रह्म हा सगुण प्रत्यय असा पूर्ण अनुभव आलेल्या ज्ञानी भक्तांना जिवंतपणीच म्हणजे प्रत्यक्ष रोकडा अशा तऱ्हेने मोक्षाचा लाभ होतो. रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. त्यांच्या हृदयात अपार खोली असते, पण ते बुडून कोणी मरत नाही, पण त्यात
बुडून कोणी मरत नाही, तेथे बुडून कोणी मरत नाही. खोलिये पार नेणिजे, खोलिये पार नेणिजे, तरी भक्ती न बुडिजे, रोकडाची लाहिजे, न मरता मोक्ष. म्हणजे जे संतांना पवित्र येते, या पवित्रच्या खोलीला काही थांग पत्ता नाही, तिला काही पार नाही, तरी भक्त त्यात बुडत नाहीत आणि न मरता म्हणजे जिवंतपणीच रोकडा असा प्रत्यक्ष मोक्षाचा अनुभव घेतात. याची देही याची डोळा, भोगिजे मुक्तीचा सोहळा. त्यांच्या हृदयात अपार खोली असते. जी विधेय मुक्ती ज्ञानाला मरणानंतर प्राप्त होते, त्या विधेय मुक्तीतील सुखस्थिती ज्ञानी भक्तांना, अर्थात ज्यांना पूर्ण ब्रह्माचे ज्ञान झाले आहे अशांना जिवंतपणीच प्राप्त होते. या संतांच्या स्पर्शेने गंगेला पापक्षालनाची शक्ती आली. मग त्यांच्या स्वतःच्या शुचित्वाचे काय वर्णन करणार. अशा या संतांच्या शुचित्वाने तीर्थांनाही तीर्थत्व प्राप्त झाले आहे. त्यांना यांचाच या शुचित्वाचा आधार आहे व मनोमन देशधडी लावले जातात आणि ते सगळी पापे मनोमल देशोधडीला लावले जातात. असा ज्ञानी भक्त अंतर्बाह्य स्वच्छ असतो. तो असा विशिष्ट तऱ्हेचा पायाळू असतो की त्याला परमात्मतत्वरूपी निधान म्हणजे ठेवा किंवा खजिना, त्याला परमात्म तत्वरूपी निधान ठेवा हा स्पष्ट दिसतो. म्हणजेच काय, तो सर्वत्र ब्रह्मतत्वरूपी अर्थच पाहत असतो. सूर्य जसा आत बाहेर निर्मळ असतो, तसा याला आत निर्गुण प्रत्यय व बाहेर सगुण प्रत्यय असा दोन्ही एकाच वेळी येत असतो. मनोमळ म्हणजे आवरण विक्षेप, सत्प्रवृत्ती, अविश्वास, संदेह, विपरीत भावना इत्यादी इत्यादी. आत बाहेरी चोखाळ सूर्य जैसा निर्मळ आणि तत्वार्थीचा पायाळ देखणा जो. म्हणजे सूर्य आत बाहेर हा निर्मळ असतो, त्याप्रमाणे हा साधू पुरुष आत म्हणजे अंतःकरणात आणि बाहेर म्हणजे शरीराच्या ठिकाणी अत्यंत सुचिरभूत असा असतो. आणि पायाळू माणसाप्रमाणे तो सर्व ब्रह्मतत्वरूपी अर्थच पाहत असतो. हा शरीराच्या सुचिरभूत दृष्टीने पण अत्यंत स्वच्छ असतो. ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र व्यापक असूनही सर्वापासून अलिप्त असते, तसे व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र का. आकाश सर्वत्र व्यापक आणि सर्वापासून अलिप्त, त्याप्रमाणे या साधू माणसाचे मन व्यापक असून तेही अलिप्त असते. वस्तू जितकी सूक्ष्म होते तितकी ती व्यापक होते आणि ती तितकीच अलिप्तही होते. परब्रह्म वस्तू सर्वापेक्षा सूक्ष्म असल्यामुळे ती व्यापक आहे व सर्वाहून अलिप्त अशी ती ठरली आहे. अशा व्यापक व उदास परब्रह्माशी ज्ञान वृत्तीने ऐक्य पावलेल्या सत्पुरुषाचे मन सुद्धा व्यापक आणि अलिप्त अशा प्रकारचे असते. तो या संसारातील कष्टांना क्षुल्लक मानतो. पारध्याच्या हातून सुटलेल्या पक्ष्यासारखी त्याची दुःखापासून सुटका होते. संसार व्यथे फिटला, जो नैराशे विनटला, व्याधा हातोनी सुटला, विहंगम जैसा. विहंगम म्हणजे पक्षी. तैसा सतत जो सुखे
कोणीही टवंच न देखे, नेणिजे गतायुषे लज्जा जेवी. पारध्याच्या हातून एखाद्या पक्ष्याची सुटका व्हावी तसा हा दुःख उद्वेग यापासून मुक्त असतो आणि अंतःकरणात तीव्र विषय वैराग्य आणल्यामुळे विषय सुखाची निशेष नामशेष झालेले असतात. ज्याप्रमाणे मेलेल्या पुरुषाला मुळीच लज्जा नसते, त्याप्रमाणे आत्म्याचे सुख प्राप्त झाल्यामुळे त्याला आता कुठलेही दुःख भासत नाही, कुठल्याही विषय सुखात रस वाटत नाही. त्याला विकार शून्य असणे या स्थितीने आपला स्वतःच म्हणून पसंत केले असते. त्याला विकार शून्य असणे अशा स्थितीने आपला स्वतःचा म्हणून पसंत केले असते. नेहमी आत्मानंदी असल्यामुळे त्याला पाहिजे, हवे आहे, कमी आहे, काय होईल अशा टोचण्या त्याच्या मनाला नसतात. मृतदेहाला लाज तरी कसली असणार व गरज तरी कसली असणार. बाबा कोणतेही कार्य आरंभावे असली अहंभावना त्याला नसते. सर्व कार्य सृष्टीक्रमाने होतच असतात असा त्याचा दृढ विश्वास आहे. तात्पर्य कर्म करण्याकरता लागणारा देह अहंकार त्याचे ठिकाणी उत्पन्न होत नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी मी ब्रह्म आहे ही वृत्ती इतकी दृढ झाली आहे की त्याला मी ब्रह्म आहे असे चिंतन पण करावे लागत नाही. ज्याप्रमाणे अग्नीत लाकडे घातली नाहीत तर अग्नी जसा आपोआप विझून जातो, त्याप्रमाणे मोक्षाचे अंग म्हणून जो उपशम सांगितला आहे तो पूर्णपणे त्याच्या वाटेला आला असतो. आणि ओतले की अग्नी विझणे इतकेच कार्य असते. तसे निरासक्तीच्या पाण्याने त्याचा अहम अग्नी कायमचा विझलेला असतो. अशांच्या खाती मोक्ष मात्र लिहिलेलाच राहतो. संसार व्यथे पिटला, जो नैराश्या विनटला, व्याधा हातून सुटला, विहंगम जैसा. तो सतत सुखे कोणती टवंच न देखे, नेणिजे गतायुषे लज्जा जेवी. आत्मज्ञानाची परमावधी म्हणजे यत्किंचितही देह अहंकार न स्फुरणे हे होय. पुढे वैराग्याने विषय भोगाला कंटाळलेली इंद्रिये आपण स्वतःहूनच विषयाकडे धाव घेत नाहीत, तेव्हा त्याला उपरती किंवा उपशम असे म्हणतात. मोक्षाची त्रिविध दुःख निवृत्ती आणि अखंड परमानंद प्राप्ती अशी 2 अंगे आहेत. मोक्षाची 2 अंगे कोणती? त्रिविध दुःख निवृत्ती आणि अखंड परमानंद प्राप्ती अशी ती 2 मुख्य अंगे आहेत. याकरता उपशम हा आवश्यक आहे. म्हणूनच उपशमाला पण मोक्षाचेच अंग म्हणतात. मायेच्या 3 अवस्था असतात. कशा? दृश्य जगत सत्य आहे, स्वतंत्र व वेगळे आहे, सुखदुःखाला कारणीभूत आहे, हर्ष विषादाला कारणीभूत आहे असे वाटणे, ही मायेची पहिली प्रथम अवस्था होय. ही शास्त्र व तदनुकूल युक्ती विचाराने उत्पन्न झालेल्या विवेक ज्ञानाने नाहीशी होते. ती नाहीशी झाल्यावरही पूर्वीप्रमाणेच अभिनिवेशपूर्वक होणाऱ्या व्यवहाराला निमित्त असणारी मायेची दुसरी अवस्था होय. ती फक्त आत्मा साक्षात्कार झाल्यावरच नाहीशी होते, पण ती निवृत्ती झाल्यावरही जो देहाचा भास किंवा जगताचा भास होतच राहतो, त्याला निमित्त असणारी मायेची तिसरी शक्ती होय. त्याला निमित्त असणारी मायेची ही तिसरी शक्ती होय. हीच जीवनमुक्त अवस्था आहे व ही अवस्था प्रारब्ध कर्म संपल्यावर ज्ञानी जेव्हा विधेय मुक्तीत जातो तेव्हाच नाहीशी होते. असो, अर्जुना हा ठाववरी म्हणजे पूर्ण अहंकाररहित होऊन म्हणजे उपशम पाहून जो मी ब्रह्म आहे अशा अखंड निधिध्यासनाच्या बळावर द्वैताच्या पलीकडील तीराला म्हणजेच अद्वैत रूप तीराला जायला निघतो.
द्वैत बुद्धीच सर्व दुःखाला कारण आहे. ती नाहीशी करण्याकरता अद्वैत बुद्धी पाहिजे. या निर्गुण साक्षात्काराने जे मोक्षाचे अंग प्राप्त होते ते दुःख निवृत्तीरूप असे अंग होय. ही निर्गुण प्राप्ती ही उत्तम अधिकारांनाच प्राप्त होते. ज्याच्या चित्ताचा उपशम झाला आहे तोच याचा उत्तम अधिकारी होय. हा पूर्णतेचा किंवा हा शांतीचा वल्लभ सोहमच्या सरोवर तीरावर येतो खरा, पण तो पैलतीरी पोहोचून सोहम भाव होऊ इच्छित नाही. तो अलीकडेच थांबतो, कारण त्याला भक्ताच्या आनंदाचे प्रेम असते. तो स्वतःचेच दोन भाग कल्पनेने करतो व त्यातील एका भागी प्रेम करणारे आपले व्यक्तिमत्व ठेवतो आणि दुसऱ्या भागाला भगवंत असे नाव देतो. अशा प्रकारे भक्तिमयतेने एक भाग दुसऱ्या भागाचे प्रेमपात्र करून राहतो. जे योगी लोक प्रेमपूर्ण होऊन माझे भजन करू शकत नाहीत त्यांना भगवंतावर प्रीती कशी करावी याचा तो एक सुंदर मार्गदर्शक म्हणून काम करतो. की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटून या अंगी सैवक बाणे. वाटून या अंगी सैवक बाणे. म्हणजेच भक्ती सुख भोगण्याकरता जो आपणच आपल्याला दोन भागात वाटून घेतो आणि एका अंगाने सेवक होतो आणि दुसऱ्या अंगाने भगवंत होतो. भगवंताच्या सगुण स्वरूपाचीच भक्ती होऊ शकते असे म्हटले जाते. अशा प्रकारे जे योगी लोक प्रेमपूर्ण होऊन माझे भजन करू शकत नाहीत त्यांना भगवंतावर प्रीती कशी करावी याचा जो जणू मार्गच दाखवतो. भगवंताच्या सगुण स्वरूपाचीच भक्ती होऊ शकते. भगवंताच्या सगुण स्वरूपाचीच भक्ती होऊ शकते. भक्ती म्हणजे आपलेपणा, आपल्या निर्गुण स्वरूपाचे अनुसंधान करणे असे शंकराचार्य विवेक चूडामणीत म्हणतात. भक्तीचे लक्षण त्यांनी केले आहे ते देहादिकांचा व्यतिरेक करून जाणलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वाभाविक असलेल्या म्हणजे जे सोने रंगरूप आकार रहित आहे ते फक्त आहे अशा याला म्हणतात. जाणलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वाभाविक असलेल्या प्रेमामुळे जे वारंवार अनुसंधान केले जाते त्या प्रेमाने होणाऱ्या अनुसंधानाला भक्ती असे नाव शंकराचार्यांनी दिलेले आहे. सच्चिदानंद परब्रह्माचा नामरूपात अन्वय असल्यामुळे नामरूपे ही सच्चिदानंद परब्रह्म रूपच आहेत. सुवर्ण अलंकारच आहे. म्हणून नामरूपाने नटलेल्या परब्रह्माचे पण आत्मवत स्वाभाविक प्रेम करणे यालाच भक्ती हे नाव आहे. या भक्तीलाच ज्ञानानंतर उपयोग होतो. या अशा सगुण भक्तीने ज्ञानी अखंड ब्रह्मज्ञानातच निमग्न राहू शकतो. असा हा निर्गुण स्वरूपाच्या प्राप्तीपेक्षा सगुण स्वरूपाच्या भक्तीत एक तऱ्हेचा हा विशेष लाभ होतो. या ज्ञानी भक्ताला आत्मलाभाखेरीज उत्तम काही वाटत नाही. भेदभाव अंतःकरणातून नष्ट झाल्यामुळे तो स्वतःला विश्वच समजतो. त्याला कशाविषयी आणि कोणाविषयी काहीही वाटत नाही. वैर नसते न सख्य नसते. आत्मज्ञानी कल्पांती नष्ट होत नाही अशी ज्याची दृढ भावना असल्यामुळे इतर सजीव अथवा निर्जीव वस्तू गेली किंवा आली तरी तो शोकाकुल होत नाही. घटना काही घडोत त्यात त्याला चांगले वाईट काहीच आढळत नाही. सूर्याच्या गावी रात्रंदिवस नसतातच. परम प्रेमरूप ज्ञानोत्तर भक्ती ही मुळात निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या भगवंताला त्याचे हे स्वरूप कायम ठेवूनच
स्वरूपानुबंधी अपरिमित आणि षड्गुणेश्वर्याने युक्त अशा सगुण साकार स्वरूपाने व्यक्त करून भगवंताच्या अखंड तद्रूपतेमुळे ज्ञाताच्या चित्ताचे व्युत्थान होऊ न देता ज्ञानी भक्ताला सगुण प्रत्ययात तदाकार ठेवता येते. म्हणून ज्ञानी भक्त प्रेमापोटी तसे करतो, लोकसंग्रहार्थ नाही. प्रेमापोटी तसे करतो, लोकसंग्रहार्थ नाही. अर्जुना, त्याच्या ठिकाणी आपपर अशा विषयभावाचा स्पर्श नसतो. तुकडे करायला आलेल्या आणि तोडत असलेला सुद्धा झाड त्याच्यावर सावलीच धरते. झाड त्याच्यावर सावलीच धरते. पार्था, ऊस वाढविणाऱ्यांना गोड आणि चरकात घालणाऱ्यांना कडू असा नसतो. म्हणजे ऊसाची जे शेती करतात तेवढ्या त्यांच्याकरता गोड, आणि जे ऊसाला चरकात घालून पिळतात त्यांच्याकरता तो कडू असा कधीच नसतो. असा कधीच नसतो. जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाची केली. दोघा एकची संचिली वृक्ष दे जैसा. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ना तरी इक्षुदंडू पाळीतया गोडू आणि गाळीतया कडू नोहीची जेवी. ना तरी इक्षुदंडू पाळीतया गोडू आणि गाळीतया कडू नोहीची जेवी. अरिमित्री तैसा अर्जुन जया भाव तैसा. माना अपमानी सरिसा होत जाय. तिन्ही ऋतू समान जैसे का गगन. तैसा एकची मान शीतोष्णी जया. दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पांडुसुता. तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थ जो. माधुर्ये चंद्रिका सरिसी राया रंगा. तैसा जो सकळिका भूता सम. आगविया जगा एक सेव्य जैसे उदक. तैसे दयाचे तिन्ही लोक कांक्षिती गा. जो सभाय संग सांडुनिया लाग. एकाकी असे अंग अंगी सुनी. म्हणजे त्याच्या ठिकाणी विषम भावाचा स्पर्श नसतो. शत्रुमित्र त्याला सारखेच असतात. दिवा जो नेहमी घरात राहणारे आहे त्यांना प्रकाश देतो व बाहेरून कोणी परके आले तर तो अंधार करत नाही, तो त्यांनाही प्रकाश देतो. तुकडे करण्याकरता कुऱ्हाडीचे घाव घालणाऱ्या माणसाला झाड त्याच क्षणी सावली पण देते. आणि ज्याप्रमाणे ऊस पाणी पाजून जे वाढवतात अशांना गोड, आणि जे त्याचा रस काढण्याकरता चरकात त्याला पिळतात त्यांच्याकरता कडू अशा प्रकारचा राहत नाही. तेव्हा अर्जुना, जो शत्रुमित्र मान अपमान यांच्या ठिकाणी एकसारखीच समबुद्धी ठेवतो, जसे आकाश तिन्ही ऋतूमध्ये समान असते, थंडी आणि ऊन यांना त्या प्रकारे तो सारखाच लेखतो. अर्जुना, मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून वाऱ्याला सारखेच मानतो, त्याप्रमाणे प्राप्त होणाऱ्या सुखदुःखांना तो सारखेच निर्विकार रीतीने पाहतो. ज्याप्रमाणे चांदणे दारिद्र्याला आणि राजाला सारखेच आल्हाददायक वाटतात, त्याप्रमाणे जो पुरुष सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच दयाबुद्धी ठेवतो. एक पाणी जसे सर्व जगाला प्यावेसे वाटते, तसे तिन्ही लोक कृपावही म्हणून ज्याची इच्छा करतात. अंतर्बाह्य संघरूप विषयाचा संबंध सोडल्यामुळे शरीराच्या ठिकाणीच शरीर घालून जो एकटा होतो. शरीराच्या ठिकाणीच शरीर घालून जो एकटा होतो. ही अतिशय महत्वाची ओवी आहे. प्रारब्धानुसार म्हणजे थोडक्यात असं की मेरू पर्वत उत्तरेकडून आलेल्या किंवा दक्षिणेकडून आलेल्या वाऱ्याला सारखेच लेखतो. त्याप्रमाणे प्राप्त होणाऱ्या सुखदुःखांना सारखे लेखून
जो निर्विचार राहतो, चांदणे गरिबाला व राजाला सारखेच असते, तशी दयाबुद्धी हा सर्वावर सारखीच ठेवतो. आकाशाला कशाचा लेप बसत नाही, तशी निंदास्तुती याच्यावर काहीच परिणाम होत नाही. खरे खोटे दोन्ही बोलणे सोडून तो मौन राहतो व उन्मनी अवस्था भोगताना त्याला पुरे असे कधीच म्हणता येत नाही. साच लटके दोन्ही न बोले जाहला मौने, जो भोगता उन्मनी न म्हणे. प्रारब्धानुसार काही लाभ झाला किंवा हानी झाली तरी हा प्रसन्न असतो, तरी हा प्रसन्न किंवा खिन्न होत नाही. प्रारब्धानुसार काही लाभ झाला किंवा हानी झाली तर हा प्रसन्नही होत नाही आणि खिन्नही होत नाही. जसा पाऊस पडला काय किंवा न पडला काय, समुद्र हा कधीच सुकत नाही किंवा वाढत नाही. जो यथा लाभे न तोखे, अलाभे न पारुखे, पाऊसे विण न सुके समुद्र जैसा. पाऊसे विण न सुके समुद्र जैसा. जो यथा लाभे संतोखे, अलाभे न पारुखे, पाऊसे विण न सुके समुद्र जैसा. म्हणजे प्रारब्धानुसार जे सुख दुःख येतात त्याचा त्याला आनंदही होत नाही आणि खेदही होत नाही. जसा पाऊस पडला काय किंवा न पडला काय, समुद्राला त्याच्याशी काही एक घेणे देणे नसते. आणि वायुसी एके ठाई, बिढार जैसे नाही, तैसा न धरीच काही आश्रय दो. किंवा वारा किंवा वायू एकाच ठिकाणी स्थिर राहत नाही, त्याप्रमाणे तो एकाच ठिकाणचा आश्रय करत नाही. ज्याप्रमाणे वायू अखंड आकाशात आकाश स्वरूपच होऊन राहतो, त्याप्रमाणे संपूर्ण जगत त्याचे राहण्याचे ठिकाण असते. या साधू माणसाचे आणि वायूचे एके ठाई, बिढार जैसे नाही, तैसा न धरीचे काही आश्रय जो. अवघाची आकाश स्थिती, जेवी वायूशी नित्य वस्ती, तेवी जगाची विश्रांती स्थान जया. वायू अखंड वाहतो आकाशात, वायू अखंड आकाशात आकाश स्वरूपच होऊन राहतो, तसा हा संपूर्ण जगात, त्याचप्रमाणे संपूर्ण जगात याचे स्थान असते. या संपूर्ण चराचरात मी म्हणून स्फुरणारा मी एक आहे, असे केवळ व्यतिरेक ज्ञानच नाही, तर सर्व चराचर रूपाने मी एक भासतो असे अद्वैत ज्ञानही त्याच्या बुद्धीत दृढ झालेले आहे. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. या ओळीचा गूढ अर्थ असा आहे, तो आपण परत ऐकू. या संपूर्ण चराचरात मी म्हणून स्फुरणारा मीच एक आहे, असे केवळ व्यतिरेक ज्ञानच नाही, तर सर्व चराचर रूपाने मीच एक भासतो असे अन्वय ज्ञानही त्याच्या बुद्धीत दृढ झाले आहे. म्हणजेच काय, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. अशांना अर्जुना मी शिरावर मुकुटाप्रमाणे धारण करतो, तया ते मी माता मुकुट करी. तया ते माता मी मुकुट करी. म्हणजे अर्जुना, म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय ज्ञान दृढ झाल्यावरही माझ्या सगुण स्वरूपाचे जो प्रेमाने आणि आत्मवत दृष्टीने त्याच्याकडे पाहतो आणि त्याची जी गोडी आणि श्रद्धा ठेवतो, त्याला मी आपल्या शिरावरील मुकुटच समजतो. म्हणजे आपल्या शिरावर त्याला मुकुटाप्रमाणे धारण करतो. व्यतिरेक व अन्वय याच्या योगाने पूर्ण ज्ञान झालेल्या ज्ञाताच्या ठिकाणी मीच एक आहे, अशी जी केवळ आपल्या अद्वैतपणाची जाणीव राहते, ती जाणीव म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे विजातीय भेद मी देह म्हणणे, विजातीय भेद मी देह म्हणणे, सजातीय भेद मी जीवपणे, सजातीय भेद मी जीवपणे, स्वगत भेद मी ब्रह्मस्फुरणे, स्वगेद भेद मी ब्रह्मस्फुरणे.
हे तिन्ही नेणो परमात्मा, हे तिन्ही नेणो परमात्मा ही अतिशय गूढ आणि अतिशय महत्वाची ओवी आहे. मागच्या वेळेला आपण पाहिलेली आहे. तात्पर्य ज्ञानाने ज्ञात्याने मी अद्वैत ब्रह्मस्वरूप आहे अशी जाणीव वागविणे म्हणजे परमात्म्याहून परमात्म तत्वाहून आपले थोडे निराळे अस्तित्व मिरवण्यासारखे असल्यामुळे तो स्वगत म्हणजे ब्रह्मातच भेद होतो. तो भगवंताशी समरस मिळत नाही असे श्री नाथांनी स्पष्ट म्हटले आहे. सगुण परमात्म्याच्या आपलेपणाच्या भक्तीत मीपणा मिरवण्याला संधी सापडत नाही. त्याला मी पण तिथे स्फुरत नाही. मीपणा विण अवघा देव हा समर्थाचा भक्तानुभव. मीपणा स्फुरत नसल्यामुळे भगवंताशी समरस होऊन जाणे आणि त्या स्थितीत एक भगवंतच आहे, दुसरे कुणी नाही असा सर्व संतांचा अनुभव आहे. मायारहित निराकार नाम रूपात्मक सगुण प्रत्ययात मीपणा अशी वेगळी जाणीव मिरवण्याची संधीच मिळत नाही. मीपणाच उरत नसल्यामुळे तो भगवंताशी आपोआप समरस असतो आणि जाणीव स्फुरताच फक्त भगवंताचा लाभ, जाणीव स्फुरताच ब्रह्मानंदाचा लाभ लयाला जातो. अर्जुना, माझ्या या उत्तम भक्ताच्या चरण तीर्थाचा त्रिभुवनातील लोक आदर करतात. पण भगवान शंकरच जर सद्गुरु रूपाने प्राप्त झाले तर अर्जुना हे सगळे शक्य होईल. आता मी जर भगवान शंकराच्या थोरवीचे वर्णन करू लागलो तर माझ्यावर आत्मस्तुती केल्याचा दोष येईल. कारण मी आणि शिव हे एकच आहोत. ज्ञानेश्वर म्हणतात, श्रोते हो, या ज्ञानी भक्ताच्या कैवल्यावर इतका अधिकार असतो की ते जणू त्याने ते गाठोड्यातच गुंडाळून ठेवले असावे. त्याने जणू ते गाठोड्यातच गुंडाळून ठेवले असावे आणि ते गाठोडे तो पाहिजे तेव्हा सोडतो आणि पाहिजे तेव्हा परत बांधतो. म्हणजेच कैवल्याचा अधिकारी मोक्षांची सोडी बांधी करी. अर्जुना, त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आमच्या वाणीवर घालू, म्हणजे त्याच्या गुणांचे आम्ही अखंड चिंतन करू, वर्णन करू. त्याची कीर्ती ऐकणे हाच कुणी बहुमूल्य अलंकार आम्ही कानाच्या ठिकाणी घालू, म्हणजे त्याची कीर्ती आम्ही निरंतर आवडीने श्रवण करू. तयाची गुणांची लेणी लेवू आपुली वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ. अर्जुना, अरे तसा मी नेत्ररहित पण भक्ताला पाहण्याकरता मी नेत्र धारण केले आहे व माझ्या हातातील कमळाने मी त्या भक्ताची पूजा करत असतो. तो पहावा हे डोहाळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हाताचे लीला कमळे पूजू तयाते. दोन भुजांनी त्याला आलिंगन देऊन मला समाधान नाही म्हणून मी चतुर्भुज झालो. अरे भक्ताच्या संगतीत देखील ब्रह्मसुख असते, म्हणून मी विदेही असून सुद्धा केवळ त्या भक्ताची संगत लाभण्याकरता देह धारण करतो. अर्जुना, म्हणून जे कोणी माझ्या या उत्तम भक्ताचे चरित्र श्रवण करतात, गुण कीर्तन करतात, ते मला प्राणापेक्षाही प्रिय आहेत. ज्यांनी माझ्या सगुण प्रत्ययातच आपली परमगती मानली तेच खरी योगी होत. मला पण त्यांच्या भेटीची उत्कंठा आहे. असे पुरुष खरोखर पवित्र तीर्थ आणि पवित्र क्षेत्र असे आहेत. अरे अर्जुना, असे भक्तच माझ्या पूजेतील देव आहेत. अरे अर्जुना, असे भक्त माझ्याच पूजेतील देव आहेत. अजून मी तुला काय सांगू. संजय म्हणतो धृतराष्ट्राला, धृतराष्ट्रा, याप्रमाणे ऐसे निज जनांदे तेने जनकाधिक कंदे बोलिले मुकुंदे. संजय म्हणो, भक्तजनांना ब्रह्मानंद आणि जगतरूप कार्याचे मूळ कारण भगवान कृष्ण असे बोलले व भाग्यवान अर्जुनाने ते सर्व श्रवण केले. आता धृतराष्ट्रा, पुढची कथा ऐक.
मराठी भाषेत ती रूपांतरित केले जाईल. लक्ष द्या हो संत मंडळींनो, आम्ही तुम्हा संतांचे चरण धरावे हेच श्री निवृत्ती देवाने आम्हाला शिकवले आणि आम्ही तेच करत आहोत. नमस्कार.